नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आता व्हिडिओची सुरुवात सकाळी झाली होती म्हणून मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणते. तर सकाळीच ना मी वाटाणे सोलायला लागले होते, कारण खूप दिवसापासून वाटाणे आणून ठेवले होते. मग भाजी करायची ती राहून गेली होती, कारण सोलणंच झालं नव्हतं. म्हणून सकाळी सकाळी म्हटलं ते निवडून घ्यावं आणि लगेच भाजी वगैरे करून मसाला काढून घेतला भाजीसाठीचा. मी नाही तर वेळेला काय करते, पहिले मसाला परतून घेते आणि मग काय तिखट वगैरे असं ते टाकते. आणि कधी कधी ना तेलामध्ये पहिले मसाले परतून घेते, म्हणजे आपले लाल तिखट वगैरे, आणि नंतर मग मसाला परतून घेते. त्याचा इतका छान वास येतो ना की बस. त्याच्यानंतर ना मी जेव्हा कधी मसाला परतवतो त्यावेळेला किंवा दळायच्या वेळेला एकत्रच मीठ टाकून देते, कारण आमच्या पप्पांचं म्हणणं राहतं की त्यावेळेला मीठ टाकलं नाही की आणखीन जास्त टेस्ट येते भाजीला. मग मी कधी कधी तसं करत असते, कधी कधी मी विसरूनही जात असते. आणि त्यासोबत ना मला डब्यासाठी डांगर पण बनवायचं होतं, त्याच्यामुळे ते डांगर वगैरे कापून घेतलं. आणि मी जेव्हा डांगर बनवते ना त्यावेळेला त्याची साल काढत राहते, कारण म्हणजे माझ्या माहेरी तर नाही काढत होते, पण आत्ता सासरी तर काढतात, त्याच्यामुळे मी पण काढत राहते. जेवण वगैरे झालो नाही तर वधूची अशी मस्ती चालू होती, तिच्यासोबत मस्त खेळत वगैरे होते. आणि ते ना तिला मध्येच काय प्रेम आलं होतं, ती मध्येच मला येऊन पी द्यायची आणि असं काहीतरी कर म्हणत होती. तिला म्हटलं तू काही पण करायला लावते मला. आणि हे जे प्लांट आहे ना हे माझ्या मैत्रिणीने मला दिलं, म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे आहे ते, पण ते काय माहिती माझ्याकडे येतच नाही आहे लवकर. आणि तिच्याकडे ते खूप जास्त प्रमाणामध्ये आले आहे, म्हणून तिने मला प्रेमाने एक प्लांट दिलं काढून. आणि संध्याकाळी वगैरे ना भांडे वगैरे घासून झाले, म्हणजे 4-5च्या दरम्यान. आणि हे जे माझ्या हातामध्ये प्लांट दिसतं ना त्याचं नाव सिंगोनियम आहे, जे की मी असंच नर्सरीतून उपटून आणलेलं आहे, कारण तिथे खूप क्वांटिटीमध्ये होते. आणि ते मला कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचे होते, पण मग म्हटलं त्याला ग्लासमध्येच ठेवावं, कारण ग्लासमध्येच इतकं छान वाटत होतं. मस्त ग्लास वगैरे धुवून त्याच्यामध्ये त्याला ट्रान्सफर केलं. आणि मी ते सध्या किचनमध्येच ठेवलं आहे, कारण किचनमध्ये इतकं छान वाटतं आहे. संध्याकाळचं जेव्हा किचनमध्ये ऊन येतं ना इतकं भारी वाटतं ना की बस. त्याच्यानंतर ना मी दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री होती म्हणून कौट आणलं होतं, पण मला कौट ना इतक्या जास्त प्रमाणात आवडतं ना, त्याच्यामुळे मला खाण्याचा मोह काय आवरलाच नाही. म्हणून मी लगेच ते फोडून त्याच्यामध्ये गूळ वगैरे घालून खाऊन घेतलं. आता आहे ना रात्रीचे 11:15 वाजलेत आणि माझं जेवण झालंय. भांडे पिंडे हे तुम्ही बघा शकता, भांडे पिंडे घासून सगळं आवरून झालंय, घरं बिरं सगळं. आणि आता मी काय बनवते माहिती, रव्याची पेज. आणि मला आता ना एवढ्यात रव्याची पेज किंवा रव्याची खीर खीर म्हणू शकता, साखरेची नाही गुळाची, इतकी आवडती ना, इतकी आवडते ना अक्षरशः. म्हणजे मला तुम्ही रोज जरी दिली ना तरी मी खाऊ शकते, एवढी आवडते. आणि माझं कसं असतं ना, एखादी गोष्ट जर मला आवडली ना तर मी ती इतकी खाणार की नंतर माझं प्रत्येक मन होतं, एवढं माझं असतं. आणि आता मी ती बनवली आहे आणि ती मी एक युट्यूब चॅनल बघते, तर त्याच्यावर दाखवली होती. आणि त्यांनी ते म्हणजे त्यांची डिलिव्हरी झाली होती त्यावेळेला ते खात होते, फिडिंग मॉमसाठी हे असं काहीतरी. पण मी म्हटलं बघा ट्राय करून कसं लागतं. तर मला इतकी आवडली ना ती, अशी थोडीशी पातळ घट्ट अशी करायची, गूळ टाकायचं एकदम, म्हणजे 5 मिनिटाच्या आत तयार होते. मला इतकी आवडती आहे ना, मी रोज जरी दिली तरी खाईल. आणि मी इतक्या वेळा खाली ना तर असं होईल, मी इतकी खाईन आणि शेवटी मला कंटाळी होऊन जाईल आणि मला त्यानंतर कधीच खाऊशी वाटणार नाही. चला तर मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.